यस दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. एका बाजूला पण पहिला सर्प मित्र सपाले तर एका बाजूला साई सुदर्शन गोटनपूर. दोन्ही संघांना शुभेच्छा या आमच्या कॉम्बॉक्स मधून. यस आपल्याला होत सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच गोलंदाज जतीन पाटील. अमित मोरे काही जबरदस्त त्या ठिकाणी गोलंदाजी. एका बाजूला उमेश पडारी. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याची लेंथ इथून चांगला शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला त्या ठिकाणी. एक धाबेने मात्र या सिंगलने खातो पण झाले सर्पमित्र सफाले संघाचा. गोलंदाज अमित मोरे तर एका बाजूला पण पाहिला सिद्धार्थ पवार. हा बॅटल पाहायला मिळतोय. यावेळी सोडवलाय जरूर इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षण चेंडू खाली पोहोचलाय. गुड जस्ट विकेट टेक अँड बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद सिद्धार्थ पवार बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्या ठिकाणी कल्पित सोनावणे. अमित मोरेने महत्वाचा विकेट जरूर डगआउटच्या दिशेने पाठवून दिलाय. अमित मोरे गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. गतीचा रफ्तार रफ्तार की सौदागर डॉट बॉल आणि यष्टीरक्षक आपण पाहिला तर त्या ठिकाणी कादरभाई पाहायला मिळतोय आपल्याला. एक चांगला यष्टीरक्षक म्हणून यस रिव्ह्यू आलाय त्या ठिकाणी. या पंच या एक जण हा रिव्ह्यू दावत या. यस रिव्ह्यू लॉस्ट होतोय. फेअर डिलिव्हरी होते त्या ठिकाणी. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी अमित मोरे. गतीचा रफ्तार रफ्तार की सौदागर. साई सुदर्शन गोटनपूर संघ पाहायला मिळतोय तर एका बाजूला सर्प मित्र सफाळे.
गोलंदाज पुन्हा एकदा अमित मोरे, तर एका बाजूला सिद्धार्थ पवार, कल्पेश सोनावणे समज यावेळेस कॉल्वर टप्प्याची लेंथ लाईन जरूर होती. चांगला सॉफ्ट हँडने त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केला. एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचले. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय अमित मोरीच्या माध्यमातून. त्याच्यावरती खराब क्षेत्ररक्षण जरूर क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून अचूकरित्या फेकेपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले. 4 या आकड्यावरती 4 रन होती बोर्ड, 4 धावा धावफलकावरती. अमित मोरे आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. स्ट्राईक हँडला पण पाहिलं उमेश पठारी, नॉन स्ट्राईक हँडला कल्पेश सोनावणे. हा बॅटल यावेळेस सॉफ्ट हँड मात्र खेळण्याचा प्रयत्न. इथून एक षटकाची झाली समाप्ती. एका षटकाच्या समाप्ती करेस. जास्त टिमिटिक नका करू प्लीज. थोडस स्पीडअप करा मित्रांनो, काही करा. त्याच्यानंतर एकही अजून आपल्याला सामना खेळवायचा आहे याची नोंद असू द्या. एक षटकाचा खेळ संपुष्टात आला. एक षटकाच्या समाप्तीकरीस आपण धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय त्या ठिकाणी 5 या आकड्यावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना सर्पमित्र सफाळे संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. नवीन गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज सिद्धेश आलाय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. तर स्ट्राईक हँडला पण पाहिला त्या ठिकाणी उमेश पठारी. पहिलाच बॉल खराब चेंडू हाताळला जरूर त्या ठिकाणी. तितकाच चांगला बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. यस, वाईट बॉल आलाय. वाईट प्लस वाईज एकंदरीत 1+1 एकंदरीत 2 धावा त्या ठिकाणी स्कोअर कार्ड वरती ऍड होतील आणि या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन दी बोर्ड, 7 धावा धावफलकावरती. गोलंदाज सिद्धेश आहे. यावेळेस अप्रतिम चांगला गोलंदाज त्या ठिकाणी स्वतः फलोद्रमध्ये चेंडूला फील्ड केला गेला. सिद्धेश पुजारी हा गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हाताळतोय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज त्या ठिकाणी साई सुदर्शन गोठणपूर संघाच्या माध्यमातून बिलोंग करत असताना त्या ठिकाणी गोलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज सिद्धेश यावेळेस लिडिंग एज जरूर पाहायला मिळेल. तितकाच चांगला यष्टीरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कादरभाई उर्फ हर्षद जाधव या जास्तीत जास्त नावाने आपण पाहिलं. गोलंदाजी चांगली करतोय आतापर्यंत सिद्धेश पुजारी. गोलंदाजीने आतापर्यंत प्रभावशाली गोलंदाजी हाताळले. कल्पेश सोनावणे पूर्णपणे या ठिकाणी चेंडू आणि फळीची कनेक्टिव्हिटी नव्हती. सिद्धेश पुजारी तर एका बाजूला कल्पेश सोनावणे. वेगावरती स्वार्स लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहे. मनबाऊन चेंडूला फील्ड केला. तत्पूर्वी एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय
8 या गडवरती 8 रन ऑन दी बोर्ड 8 धाबा धाव फलकावरती चांगली त्या ठिकाणी गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत सिद्धेश पुजारी हा गोलंदाजाने प्रभावित केलाय आणि त्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती अधिराज्य जरूर गाजवलं गेलाय काय जबरदस्त या वेळेस सुडावलाय जरूर चेंडू आलाय उमेश पडारी नावाचा ब्रँडेड षटकार काही जबरदस्त त्या ठिकाणी षटकार आलाय उमेश पटारीच्या बॅट मधून महत्वाचा षटकार चला जास्त टीम नका प्लीज साई सुदर्शन गोटनपूर संघ कारण की आपण पाहिलं तर वेळ ही कुणाची गुलाम नाहीये राजाच्या रंका आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे वेळेची किंमत करायला शिका तर वेळ तुमची किंमत ठेवेल हे सातत्य जपलं जाते मित्रांनो चला काही करा थोडीशी स्पीडअप करा गोलंदाज सिद्धेश पुजारी तर एका बाजूला उमेश पठारी यावेळेस फुलटॉस बॉल तितकं चांगलं प्रोटेक्शन 30 सर्कल मध्ये पण इथून एक धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल एक धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती 15 रन ऑन दी बोर्ड 15 धावा धावफलकावरती शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल मोठा प्रहार केलाय चेंडू बराच काळ वेध आहे कल्पेश सोनावणेच्या बॅट मधून चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार षटकार 6 चला 2 षटकाचा खेळ आपण पहिला 2 षटकाच्या समाप्त करीत धावफलक जाऊन पोहोचलाय त्या ठिकाणी 21 सेकंड वरती गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती अनिकेत आलाय बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत बाबर बॉलिंग ट्रॅक वरती साई सुदर्शन गौटनपूर संघ तर एका बाजूला पण पाहिलं सर्पमित्र सफाले दोन्ही संघ मातंबर तुल्यबल आणि लौकिक हे संघ पाहायला मिळत आहेत यावेळेस वळवलाय चेंडूला चांगली गोलंदाजी हाताळली डॉट बॉल आलाय उमेश पटारी या फलंदाजाला निरुत्तर केलं गोलंदाजाने अनिकेत अनिकेत बाबर या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी अनिकेत यावेळेस वळवलाय जरूर इनसाइड आउटचा फटका जरूर होता प्रॉपर कनेक्शन नव्हतं त्या ठिकाणी एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल एकेरी धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 22 सेकंडावरती 22 रन ऑन दी बोर्ड 22 धावा धावफलकावरती तिसरे षटक आहे प्रगतीपथावर यावेळेस मोठा प्रहार केलाय जरूर चेंडू बराच काळ भेद आहे क्षेत्ररक्षण चुकी करणार नाही फलंदाज बाद होताना कल्पित सोनावणे बिग विकेट डाऊन फलंदाज बाद
नवीन फलंदाज झालाय तुषार त्या ठिकाणी. गोलंदाज चांगले गोलंदाजी हाताळतोय आणि केत बाबर या गोलंदाजाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली गेली. यावेळेस बळाबलाय चेंडूला इथून सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना त्या ठिकाणी पाहायला मिळेल. यस, इथून मात्र उमेश पठारीला स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. फलंदाज बाद झालाय त्या ठिकाणी तुषार. चला लगेच नवीन फलंदाज तयार ठेवायचा आहे. थोडस स्पीडअप करा मित्रांनो. नवीन फलंदाज नितेश आलाय त्या ठिकाणी. यावेळेस बल्लावलाय कॉट अँड बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. फलंदाज उमेश पठारी बॅक टू द पवेलियन. चला नवीन फलंदाज लगेच तयार ठेवायचा आहे. जास्त वेळ दौडवायचा नाही. विलीची दिरंगाई नका करू मित्रांनो, कारण की टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट. ज्याने घड्याळाचा शोध लावला तो जर्मनीचा पीटर हँडलिंग. याच्यासाठी सुद्धा घड्याळाचे 3 काटे कधी थांबले नाही, तर तुम्हा आम्हासाठी कधी थांबतील हे पहिलं जातात. चला थोडस स्पीडअप करा, घाई करा मित्रांनो. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. निलेश. फलंदाज निलेश आलाय. नो मॅन बॅटल. गोलंदाज अनिकेत बाबर. चांगली गोलंदाजी हाताळली. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळी टॅपशॉट खेळण्याचा प्रयत्न. अमित मोरे त्या ठिकाणी पुढे सरसावला जरूर. एका धाब्यावर सॅटिस्फाय. 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती करेस धावफलक जाऊन पोहोचलाय त्या ठिकाणी. 23 रन ऑन दी बोर्ड. 23 धावा. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया आमच्या संगीत कक्षामधून एक डीजेला संधी. चला थोडीस स्पीडअप करा, घाई करा मित्रांनो. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शुभम जुनोर त्या ठिकाणी. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. धावफलक आपण पाहिला 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करत असताना सर्पमित्र सफाळे संघ. शुभम आलाय गोलंदाज शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल. यावेळी स्लोवर फुटो हाताळला. तितका चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळेल त्या ठिकाणी. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केला आणि चांगले यष्टीरक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केला. कादरभाई त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक क्लोज किपिंग त्यांच्या माध्यमातून राहिली जाते. आता सलग आपण पाहिलं तर अवधी 42 वर्षांचा खेळाडू त्या ठिकाणी कादरभाई पाहायला मिळतोय. क्लोज किपिंग. यावेळेस बळावलाय जरूर. चेंडू बराच काढावेत. इथून मात्र अमित मोरे चुकी करणार नाही. सब डिसमिसल. फलंदाज बाद होताना यस विकेटचं पतन झालंय. नितेशला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. गॉन.
यावेळेस उडवलाय जरूर अमित मोरे, चुकी करणार नाही. पुन्हा त्याच दिशेने मांडण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आणि तैनात त्या ठिकाणी शतरक्षक, चालाक्ष शतरक्षक म्हणून अमित मोरे याच्या सफ हँड मध्ये जाऊन चेंडू विसावलाय. आणखी एक गडी गारद झालाय. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन, गॉन. हॅलो, नवीन फलंदाज त्या ठिकाणी पवन आलाय. ऑनॅट्रिक चेंडू होता जरूर त्या ठिकाणी. येस, फलंदाज बाद होताना त्या ठिकाणी पाहायला मिळेल. शुभमने चांगली गोलंदाजी हाताळली. वाईट आलाय जरूर, अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. येस, फक्त वाईट येईल कारण की कीपर क्लोज आहे. कारण की 40+ खेळाडू आहे त्या ठिकाणी. यष्टी रक्षक कादर भाई त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी सरपॅटचा वापर क्षेत्ररक्षण झालाय. पैकी यापर्यंत इथून जरूर संधी होती पण इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या 2 धाबा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. 27 रन, 27 धाबा धावफलकावरती. शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यास चांगली गोलंदाजी, डॉट बॉल आलाय. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू असेल शिल्लक. हर्षद जाधव यष्टी रक्षक, लक्ष असू द्या. हर्षद जाधव थोडीशी घाई करत असताना मैदानाच्या आतमध्ये, कारण की सकाळचं भाडं देखील असेल, रिक्षा चालक आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न या वेळेस. चांगली गोलंदाजी, इथून धाव घेतली जाणार नाही. क्लोज किपिंग आहे. आमचे चांगले परम मित्र हर्षद जाधव आणि जास्तीत जास्त कादर भाई या नावाने प्रसिद्धी मिळाली. 40+ चे खेळाडू आहेत पण अजूनही क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. यस, इथून पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होत आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीकडे धावफलक आपण पाहिला तर 27 धावा जमवल्या गेल्या सर्पमित्र सपाले संघाने आणि 28 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये.
दोन सलामीर बॅटल मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. अमित मोरे तर एका बाजूला आपण पाहिलं तुषार बसवत. हे दोन सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. यस, इथून या इनिंगला सुरुवात होते जिथून 28 धावांचं लक्ष हे समोर आहे. साई सुदर्शन गोठरपूर संघाला दोन सलामीर जोडी तुषार बसवत तर एका बाजूला अमित मोरे. गोलंदाज कल्पेश सोनावणे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल. यावेळी सप्रतिम चांगला इंटू द गॅप मध्ये थर्ड मॅन रिजनला चेंडू कार्पेटला रोल करत तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं. पण इथून या चौकार आलाय आणि या चौकाराने मात्र खातं पण झालंय साई सुदर्शन गोटनपूर संघाचा. 4 धावा धाव फलकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय त्या ठिकाणी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. एक धाव परिपूर्ण चांगलं 30 सर्कल मध्ये प्रोटेक्शन राहिलं गेलं आणि इथून एकच धाब्यावर सॅटिस्फाय. एकेरी धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले 5 या कड्यावरती. इथून बॅटची एज जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अमित मोरे सॉफ्ट हँड खेळण्याचा इरादे स्पष्ट जरूर होते पण इथून कुठेतरी लिडिंग एज पाहायला मिळाली. एक धाव त्या ठिकाणी स्कोअर कार्डवरती ऍड होताना एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचले 6 या कड्यावरती. 6 रन ऑन दी बोर्ड, 6 धावा. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. कल्पेश सोनावणे चांगली गोलंदाजी हाताळतोय. इथून आपण पाहिला तर 28 धावांचं लक्ष हे समोर आहे साई सुदर्शन कोटणपूर संघाला. यावेळी सोडवलाय जरूर. चेंडू बराच काळा वेध आहे. क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच कुठेतरी लक्ष नव्हतं. त्याच कारणास्तव संधी निर्माण झाली होती. तुषार बसवत सारखा फलंदाजाला बाद करण्याची दाट शक्यता होती. इथून आपण पाहिलं इथून अमित मोरेचा पण पाहिला तर पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये विहाणा फायटर या संघाच्या माध्यमातून बिलोंग करत असताना पाहायला मिळेल. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, असफल झालाय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. तसेच तुषार बसवत आपण पाहिला तर पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये साई सबुरी या संघाच्या माध्यमातून आयकॉन, स्टार आयकॉन खेळाडू आणि कॅप्टन म्हणून भूमिका त्यांची लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. 16 मार्च ते 21 मार्च ही स्पर्धा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी हाताळतोय कल्पेश सोनावणे. इथून एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीकडे धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 7 या कडवरती. 7 रन ऑन दी बोर्ड, 7 धावा धावफलकावरती. इथून 18 चेंडू आणि 21 धावेची गरज असेल.
अमर सेलर आलाय गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती. सफाला एक्सप्रेस तर एका बाजूला पण पाहिलं गोठणपूर एक्सप्रेस तुषार बसवत पाहायला मिळतंय. गोठणपूरची रन मशीन त्या ठिकाणी पाहायला मिळते तुषार बसवत. गोलंदाज त्या ठिकाणी अमर सेलार. खराब चेंडू हाताला इथून बॅकएंड एरियाला चेंडू सरळ आलाय सीमा रेखा पार चौकार. कारण की इथून खराब चेंडू होता जशास तसे प्रत्युत्तर दिले जात आहे. कारण की गोठणपूरची रन मशीन पाहायला मिळते त्या ठिकाणी तुषार बसवत. तर एका बाजूला एक्सप्रेस त्या ठिकाणी अमर सेलार. यावेळी जुडवलाय जरूर चेंडू बराच काळ भेट क्षेत्ररक्षण आलाय. इथून अतिथी देव भवचा आशीर्वाद दिला गेलाय. एक सकारात्मक दृष्टिकोन त्या दर्शकाच्या माध्यमातून राहायला गेलाय. कारण की नक्कीच संधी निर्माण झाली होती. कारण की जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी निर्माण केली जाते तेव्हा तेव्हा संधीचं सोनं करणं देखील खूप महत्वाचं असते. इथून एक धाव परिपूर्ण केली गेली. एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 13 आकड्यावरती. 13 रन ऑन दी बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती. अमित मोरे स्ट्राईक एंडला पण पाहिला. 2 सलामीर बॅटल अजूनही मैदानामध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी आणि तितकंच चांगला बॅकअप आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पवन त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि पवन या शब्दाचा विचार केला तर सफाल्याचा A1 बॉय म्हणून त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज अमर सेलार तर एका बाजूला तुषार बसवत. आतापर्यंत बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस मात्र नक्कीच ट्रम लाईनच्या बाहेर खराब चेंडू हाताळलाय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. अतिरिक्त धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 आकड्यावरती. 15 रन ऑन दी बोर्ड. 15 धावा. अर्धा पल्ला पार केलाय आतापर्यंत या ठिकाणी साई सुदर्शन गोठणपूर संघाने. चांगली सुरुवात म्हणता येईल 2 फलंदाजाच्या माध्यमातून. अमित मोरे आहे तर एका बाजूला तुषार बसवत. एक संयमी खेळी करत असताना या 2 फलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाज अमर शेलार पुन्हा एकदा उडवलाय जरूर सरळ बॅटचा वापर इनटू द गॅप मध्ये चेंडू येईल सरळ सीमा रेखा पार चौकार. 4 आणि या 4 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. 19 रन ऑन दी बोर्ड. 19 धावा. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अमर सेलार उडवलाय जरूर तुषारच्या बॅट मधून. इथून मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत आलाय तुषार नावाचा आणखी एक ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 25 आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 3 धावेची गरज आहे. आणि नक्कीच हर्षद जाधव याच्या चेहऱ्यावरती हास्य स्मित असेल उर्फ कादर भाई. अजूनही विजयासाठी 3 धावेची गरज आहे. उडवलाय जरूर चेंडू बराच काळ वेध आहे पण चेंडू सरळ जाऊन विजयाच्या षटकार या ठिकाणी. आणि या षटकाराने साई सुदर्शन गोठणपूर संघ विजयी संपादित करत असताना कॉंग्रॅच्युलेशन अँड हळद टीम त्या ठिकाणी आपण पाहिला. सर्पमित्र सफाळे संघ आपण लगेच या साई सुदर्शन गोठणपूर संघ कॅप्टन आणि जयभद्रंग सातपटी ब संघ आपण लगेच क्वालिफाईड सामन्याला सुरुवात करणार आहोत.